हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. प्रेग्नन्सी सिरीज जेव्हापासून आपण सुरुवात केली तेव्हापासून खरं तर हा व्हिडिओ घ्यायचा होता, हा विषय घ्यायचा होता की जो बोलणं, त्याच्याबद्दल सांगणं आणि लोकांमध्ये ही माहिती पसरणं खूप जास्त गरजेचं होतं. त्याच्या आधी मला तुम्हाला दोन छोट्याशा गोष्टी सांगायच्या. एकदा एक माणसाने कुंडी आणली. त्या कुंडीत छान सुपीक माती होती आणि त्या माणसाने त्या कुंडीमध्ये टोमॅटोचं बी लावलं. काही दिवस पाणी घातलं, सगळं झालं आणि टोमॅटोचं छान झाड आलं आणि त्याला टोमॅटो आलं. मग त्या टोमॅटोची सासू होती, सासरे होते, अनेक जण तिच्याजवळचे लोक होते. ते त्या कुंडीला ओरडायला लागले की आम्हाला तर वांगी पाहिजे होती, तू आम्हाला टोमॅटो कसे दिलेस? ती कुंडी आयुष्यभर त्या गिल्टमध्ये राहिली, त्या दुःखामध्ये राहिली की माझ्या घरच्यांना वांगी पाहिजे होती पण मी त्यांना टोमॅटो दिले. दुसरी गोष्ट, उन्हाळ्याचे दिवस आहेत, घरामध्ये सगळी मंडळी जमलेली होती. घरच्यांनी सांगितलं की आमच्यासाठी छान वाळा सरबत बनव. घरातली सून छान तयारी केली, ग्लास घेतले, त्याच्यामध्ये छान बर्फ घातला, पाणी घातलं, साखर मीठ घातलं आणि आता फक्त वाळा सिरप घालायचं होतं की छान वाळ्याचं हिरवगार सरबत तयार होणार होतं. तेवढ्यात तिला फोन आला. ती फोनवर बोलायला गेली. तिचे हस्बंड आले. त्यांनी त्या सगळ्यामध्ये वाळा सिरपच्या ऐवजी रोज सिरप घातलं आणि लाल भडक छान रोज सरबत तयार झालं आणि त्यानं ते सगळ्यांना सर्व केलं. आता घरातले सगळे ओरडायला लागले त्या मुलीला की आम्ही तुला वाळा सरबत मागितलेलं होतं, छान हिरव्यागार रंगाचं, आणि तू आम्हाला रोज सरबत दिलंस, गुलाबाचं सरबत दिलंस, आम्हाला काही ते आवडलेलं नाही. आणि त्याचा सगळा रोष त्या मुलीवर आला. काही कळतंय का? या दोन्ही ठिकाणी ती कुंडी आणि ती मुलगी या दोन्हीवर आरोप केला गेला, या दोन्हीवर बोट दाखवलं गेलं, या दोन्हीच्या चुका दाखवल्या गेल्या की तुझ्यामुळं आम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही आहे. पण याच्यामध्ये करता करविता कोण होता? त्याच्यामध्ये जो पुरुष होता ज्यानं टोमॅटोचं बी लावलं, तो पुरुष होता ज्यानं गुलाब सिरप त्या सरबतामध्ये टाकलं. तर त्या पुरुष ह्या सगळ्या आउटकममध्ये मेन होता. तर हे आज सांगण्याचं कारण काय? हे सांगण्याचं कारण प्रेग्नन्सीनंतर जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते बाळ मुलगा असणार आहे का मुलगी असणार आहे हे सर्वस्वी त्या स्त्रीच्या मेल पार्टनरवर अवलंबून असतं. मुलगी ही त्या मातीसारखी असते, सुपीक मातीसारखी. मुलगी त्या पाण्याच्या ग्लाससारखी असते की ज्याच्यामध्ये कोणताही रंग नसतो, ज्याच्यामध्ये कोणतंही बीज नसतं. तिचा मेल पार्टनर जो असतो तो पुढं कोणतं बाळ जन्माला येणार आहे, मुलगा जन्माला येणार आहे का मुलगी जन्माला येणार आहे, याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार असतो. अगदी सायंटिफिक भाषेमध्ये बोलायचं तर स्त्रीमध्ये 2 X आणि X अशा नावाचे क्रोमोझोम्स असतात. जेव्हा पुरुषाकडून तिला X आणि Y असे 2 प्रकारचे क्रोमोझोम्स येतात. जेव्हा X हा क्रोमोझोम स्त्रीच्या क्रोमोझोमला जाऊन चिकटतो तेव्हा मुलगी बनते. जेव्हा Y हा क्रोमोझोम जाऊन चिकटतो तेव्हा मुलगा बनतो. इतकं साधं, सोपं, सरळ आणि विज्ञाननिष्ठ आहे. त्यामुळं आत्तापर्यंत जे मुलींनी सोसलंय, सहन केलंय, तुझ्यामुळं तू मुलीला जन्माला घातलंस, तुझ्यामुळं आमच्या घरात मुलगा आला नाही. जनरली 99.99% हे मुलाच्या बाबतीतच असतं म्हणून मी हे बोलतेय. हे मुलगी झाली नाही म्हणून सुद्धा काही दुर्दैवी स्त्रियांच्या नशिबात येऊ शकतं. पण 100तल्या 99 स्त्रिया ह्या गिल्टमध्ये आहेत. ही खरोखर मास लेवलची मी पर्सेंटेज सांगते आहे. सुडो व्हॉट्सॲपवरची, फेसबुकवरची किंवा खोट्या जगातली मी कुठली पर्सेंटेज सांगत नाही आहे. 100तल्या 100 स्त्रियांना पहिल्यांदा वाटत असतं की मला मुलगा व्हावा, कारण याच्यासाठी समाज जबाबदार आहे, समाजातलं असलेलं अज्ञान जबाबदार आहे आणि एक पुरुषी मोठेपणा किंवा पुरुषाचा याच्यामध्ये काहीच रोल नाही आणि जे काही करते ती स्त्रीच करते आणि त्यामुळे तिलाच जबाबदार धरलं पाहिजे. हा एक कुठंतरी चुकीचा एक आपल्या समाजामध्ये असलेला एक विचार आहे किंवा एक स्त्री ही वीक असल्यामुळं तिच्यावर ढकलला जाणारा हा आरोप आहे. त्यामुळं उद्या जर तुम्ही कुठल्याही मुलीला, सुनेला, भाचीला, पुतणीला, कुठलीही स्त्री असेल, तिला जर मुलगी झाली आणि तुम्ही जर तिच्याकडं घृणास्पद नजरेनं किंवा वाईट भाषा वापरून किंवा एकूणच एक निगेटिव्हिटी तिला जर देत असाल की तुझ्यामुळं मुलगी झाली, तर तुम्हाला जर बोलायचं असेल तुमच्या दुर्दैवानं किंवा घरात बाळ आले त्याचं स्वागत न करता त्या बाळाचं जेंडर ठरवून तुम्हाला जर आनंद सेलिब्रेट करायचा असेल किंवा दुःख सेलिब्रेट करायचं असेल
तर तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या घरातल्या त्या मुलीच्या त्या पार्टनरला, म्हणजे तुमच्या मुलाला, जावयाला, भाच्याला, पुतण्याला, जो कोणी असेल त्याला तुम्ही विचारा की तू मुलगा जन्माला का घातलास किंवा तू मुलगी जन्माला का घातलीस. कारण तोच बीज देणारा आहे, तोच जेंडर ठरवणारा आहे. पुरुष जेंडर ठरवतो. पुरुषामुळं स्त्रीच्या गर्भाशयात बाळ मेल बेबी येणार का फिमेल बेबी येणार हे ठरतं. त्यामुळं मुलीचा त्याच्यामध्ये बाळ वाढवणे उत्तम पद्धतीनं हा सोडून जेंडर ठरवण्याचा, म्हणजे त्याचं लिंग ठरवण्याचा 0 रोल आहे. हा 100% रोल पुरुषाचा आहे. त्यामुळं जे काही तुम्हाला करायचं आहे, बोलायचं आहे, सांगायचं आहे, तुमचं फ्रस्ट्रेशन काढायचं आहे किंवा तुमचा आनंद व्यक्त करायचा आहे, तो तुमच्या घरातल्या त्या पुरुषावर व्यक्त करा. त्याला आनंद द्यायचा आहे तो त्या पुरुषाला द्या, आणि जो काही गिल्ट द्यायचा आहे तो त्या पुरुषाला द्या. कारण तोच कर्ता करविता आहे. हे समजणं, हे संपूर्णपणे डोक्यात भिनवून घेणं, लक्षात ठेवणं आणि सगळ्यांना सांगणं हे अतिशय गरजेचं आहे. 10 मधल्या 8 स्त्रिया ह्या गिल्टमध्ये आहेत की मला मुलगा नाही झाला, हे माझ्यामुळं झालं, मी ह्याला रिस्पॉन्सिबल आहे. आणि हे त्या स्त्रीला सुद्धा माहीत पाहिजे, त्या जन्म देणाऱ्या आईनं सुद्धा सांगायला पाहिजे, मुलगी झाली किंवा मुलगा झाला याच्यात माझा काहीही संबंध नाही आहे. हा माझ्या पार्टनरचा रोल आहे. त्याच्या रोलप्रमाणे मला जे काही जेंडर माझ्या गर्भाशयात आहे त्याला मी छान मोठं केलं, त्याला मी छान जन्म दिला. जे माझ्या हातात होतं ते मी उत्तम पद्धतीनं केलं. जेंडर, बाळाचं लिंग कोणतं आहे हे माझ्या हातात नाही, हे सर्वस्वी पुरुषाच्या हातात आहे. त्यामुळे ही खूणगाठ किंवा ही सायंटिफिक ह्या त्याच्यामागचा जो सगळा उहापोह आहे हा पूर्ण लक्षात ठेवा. आणि कुठलंही बाळ झालं तर त्याचा आनंदानं स्वीकार करा, त्या स्त्रीचा स्वीकार करा. कारण ती स्त्रीसुद्धा खूप अवघड फेजमधनं जात असते, ऑलरेडी डिप्रेशनमध्ये असते. आणि तुमच्या मूर्खपणामुळं किंवा एक कर्मदरिद्रीपणामुळं जर तुम्ही मुलीकडे जर परत बोट दाखवत असला तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट त्या स्त्रीच्या आयुष्यात कोणतीही नसणार आहे. त्यामुळे समजून घ्या, समजावून सांगा, लोकांपर्यंत स्प्रेड करा आणि लवकरात लवकर एक छान, आनंदी आणि एक बॅलन्स्ड समाज बनवा की ज्याच्यामध्ये या बाळाची आई आणि ते येणारं बाळ दोन्हीही अतिशय आनंदात, अतिशय समाधानात आणि अतिशय एक गिल्ट फ्री आयुष्य जगू शकतील. तर नक्की हा संदेश सगळ्यांपर्यंत पोचवा, खूप गरजेचा आहे. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.